13 जून पासून पुन्हा मान्सून सक्रिय होऊन मध्यम पावसाची शक्यता। 26 मे रोजी मुंबईमध्ये आणि विदर्भामध्ये दाखल झाल्यानंतर मान्सूनने मोठा ब्रेक घेतला होता। शेतकरी मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। भारतीय हवामान विभागाचा अंदाज। घाट विभागाला पावसाचा येलो अलर्ट। पुणे जिल्ह्याला पुढील 5 दिवस पावसाचा येलो अलर्ट। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता। पुण्यातील खडकवासला धरणामध्ये मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 1 टीएमसी जास्त पाणीसाठा। धरणामध्ये 18.75% पाणीसाठा शिल्लक। गेल्या वर्षी याच दिवशी 15.16% पाणीसाठा शिल्लक होता। बदलापूर पश्चिमेमध्ये आज सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतली जाणार। पश्चिम रेल्वेची पावसाळापूर्व पुश ट्रॉलीची तपासणी पूर्ण। पावसाळ्यामध्ये मुंबईकरांचा प्रवास विना अडथळा व्हावा यासाठी पश्चिम रेल्वे प्रयत्नशील। मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस जलद गती अतिजलद अधिभार। प्रगती एक्सप्रेसचं वर्गीकरण सामान्य एक्सप्रेस प्रकारामध्ये करून लूट थांबवण्याची प्रवाशांची मागणी। एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये स्वमालकीच्या 1569 बसेस दाखल। उर्वरित बस सप्टेंबरपर्यंत ताफ्यामध्ये दाखल होण्याची शक्यता। मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाचा 21 कोटींचा मालमत्ता कर थकीत कर वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रयत्न। कर वसुलीसाठी मुंबई विद्यापीठाला यापूर्वीच नोटीस। पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये 50% कौशल्याधारित शिक्षण देण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात। यूजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना।